असुरवन सिनेमा येतोय 5 डिसेंबरला. ह्या सिनेमाबद्दल मी एकच सांगेन की आपण एक खंत नेहमी सांगत असतो की मराठीमध्ये वेगळे प्रयत्न होत नाहीत. तर असुरवन हे एक्झाम्पल आहे की आम्ही वेगळा प्रयत्न केला. मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर होत नाहीत. तर आम्ही प्रयत्न केला की ह्या सिनेमामध्ये तो जॉनर आला पाहिजे. सो आम्ही खूप प्रयत्न केलाय की तुम्हाला ह्या सिनेमामध्ये खिळवून ठेवण्याचा, हसवण्याचा आणि तुम्ही ह्या फिल्म 2 तासामध्ये खूप एन्जॉय करणार आहात, ही सगळ्या टीमकडून आम्ही गॅरंटी देतो. तर नक्की तुम्ही बघायला पाहिजे ही फिल्म असुरवन. एकतर मी मल्याळम सिनेमाचा फॅन आहे. तर तिकडचा जो रॉनेस असतो, तर ते मला पडद्यावर आणायचं होतं. त्यासाठी एकच होतं की आपण नॅचरल जे ॲक्चुअलमध्ये अशी घरं असतील तिथे शूट झालं पाहिजे. तर आम्ही जेव्हा लोकेशन रेकी करत होतो, तेव्हा पायल कबरे असतील, पौर्णिमा कबरे मॅम होत्या. तर त्यांनी सांगितलं की "अरे तुला जे जसे हवेत ना लोकेशन तसे आमच्या इथे आहेत. तू एकदा बघून घे." आणि जेव्हा मी बघितले, तर जसे मी त्या पेजवर लिहिलं होते की मला असं घर हवंय, असं आदिवासी पाडा दिसला पाहिजे. ते सगळं इकडे अंबरनाथमध्ये आम्हाला मिळालं. जे बोहनोली गाव आहे, ते कमाल गाव आहे. जे दिसतानाच एवढा कॅनव्हास त्याचा एवढा मस्त वाटतो आणि ते सिनेमा तुम्हाला दिसेलच. सो ते बघतानाच ठरलं की यार हे एक मुख्य पात्रच आहे आमच्या फिल्ममधलं हे लोकेशन. सो ते मिळालं तिथेच आमची 50% फिल्म सक्सेसफुल झाली होती.